जजेस एवढे थक्क झाले माझा डौल पाहून की त्यांनी लगेच तोंडात बोटं घातली. स्वतःची बोटं नाही, शेजारच्यांची सुद्धा. मग मला प्रश्न विचारण्यात आले की का रे बाबा, तुला जर क्राऊन दिला आम्ही तर तू काय करशील? मी ताडकन उत्तर दिलं, शोषितांचं दुःख दूर करीन. वाह वाह. आणि अनाथ बालकांसाठी फंड गोळा करीन. ही मॉडेल आन्सर्स आहेत. सौंदर्य स्पर्धांच्या गाईडीमध्ये मिळतात. 5 स्टार हॉटेलमध्ये मुलाखती झाल्या की ह्या उत्तरं द्यायची. त्यांना बरोबर पटलं. मग त्यांनी पुन्हा मला विचारलं आणखी काय करशील? मी जरा चिडलोच. म्हटलं आणखी काय करीन म्हणजे काय? मी वणवे विझवीन, कोंबड्या वाढवीन. तुमच्या बापाचं काय गेलं? शेवटचं वाक्य मनात म्हटलं. त्यांना तेही आवडलं. जजेस खुश. मग बरं का, या बायकांच्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये प्रश्न विचारतात ना, मार्मिक प्रश्न शेवटी, तसे त्यांनी मला मार्मिक प्रश्न विचारले. शेवटी मी सगळ्या प्रश्नांची अगदी कॉन्फिडंटली आत्मविश्वासाने चुकीची उत्तरं दिली. आता प्रियांका चोप्राला नाही का विचारलं की काय ग बाई, कुठल्या भारतीय हयात स्त्रीचा तुझ्यावर जास्तीत जास्त प्रभाव आहे? ही म्हणाली मदर तेरेसा. म्हणजे मदर तेरेसा ख्रिस्तवासी झालेली नाही, माहितीच नाही. आणि जजेस काय म्हणले? चुकीचं उत्तर तिने आत्मविश्वासाने दिलं म्हणून आम्ही तिची निवड केली. वा. तसं का नाही, मला सुद्धा विचारलं हो का की कुठल्या चारित्र्य संपन्न नेत्याचा तुमच्यावर प्रभाव आहे, कुणाला तुम्ही आदर्श मानता? मी सांगून टाकलं, कर्मयोगी जयललिता आणि त्यागमूर्ती लालू प्रसाद यादव. आत्मविश्वास महत्वाचा. नानजी पुंजे, सध्या या लागोपाठ होणाऱ्या स्पर्धांमुळे उत्साहाचं वातावरण आहे नाही? म्हणजे काय, कशा या भारतीय सुंदर्या बरं का एकामाठोपाठ एक स्पर्धा जिंकतायत. मला आता नवल वाटण्याचं सुद्धा संपून गेलंय बरं का. धरूनच चाललं जिंकणारच. मिस वर्ल्ड, मिस इंडिया, मिस वर्ल्ड नंतर मिस युनिवर्स, मिसेस युनिवर्स, मिस एशिया पॅसिफिक, मिस युरोप अटलांटिक, मिस गॅलेक्सी. काय आहे काय? सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय, डायना हेडन, प्रियांका चोप्रा, आदिती गोवित्रीकर, दिया मिर्झा, चालू लागलं. आता माझ्यापासून पुरुष विजेत्यांची परंपरा सुरू होईल. आता काही विघ्न संतोषी लोक म्हणू देत बरं का की हे कॉस्मेटिक्स कंपन्यांच्या लॉबीचे टॅक्टिक्स आहेत म्हणून. मोठं मार्केट त्यांना कॅप्चर करायचंय म्हणतात. मार्केटिंगच्या टॅक्टिक्स आहेत. म्हणजे क्रिकेट मॅच फिक्सिंग सारखं ब्युटी कॉन्टेस्ट फिक्सिंग आहे म्हणतात. बरू दे, आपल्याला काय बोलू देत त्यांना. पण मी सल्ला देतो की आमच्यापासून भारतीय पुरुषांनी बरं का आता भविष्य काळ आम्ही सौंदर्य स्पर्धा गाजवण्याचा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, तुम्हाला स्थिर उभं राहता येत नाही मला ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये. सौंदर्य स्पर्धेत भाग घेतल्यापासून कधी कॅमेरा माझ्यावर असतो असं वाटलं. तुम्हाला विजेते पदाचा मुकुट घातल्यावर हा तुमची प्रतिक्रिया काय छान होती? हो छान होती ना. हो दाखव. म्हणजे हे मुकुट घातल्यानंतर मी पहिल्यांदा अशी प्रतिक्रिया दिली, म्हणजे एकदम आश्चर्य दाखवलं. त्याच्यानंतर मग रडू, मग हसू, मग हसता हसता रडू, मग रडता रडता हसू, आणि मग आनंदाचे डोही आनंद तरंग खुळ्यासारखं हसत सुटलं. तुम्हाला मॉडेलिंगच्या सध्या बऱ्याच असाइनमेंट्स आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात, इकडच्या पुरुषांना मार्गदर्शन केलं. हो आलात म्हणजे काही यायलाच हवं. या गौरव पुरस्कारानंतर जेवण आहे ना, माझ्याच कोंबड्या मागवल्यात. मी ऑर्गनायझरना काय म्हटलं, अरे म्हटलं बाबा ना एवढ्या कमी कोंबड्या का? तर म्हणाले फक्त मानकऱ्यांना जेवण आहे, बाकीच्यांना बघायचं लांब.